आज केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होणार आहे। या अर्थसंकल्पाकडून पुणेकरांना काय अपेक्षा आहे ते आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत पुणेकर आहेत सकाळच्या सुमारास सगळे। खरं तर एक गृहिणी म्हणून पहिल्यांदा तुम्हाला विचारतो, सध्या अर्थसंकल्पात जाहीर होतोय, काय अपेक्षा आहेत तुमच्या? गॅस आणि बाकी खाण्याचं सामान वगैरे, धान्य कडधान्य वगैरे ते सगळं स्वस्त व्हावं सामान। अपेक्षा आहेत? हो, अपेक्षा आहेत। काय वाटतं आज बजेट सादर होतोय, तुम्ही म्हणतो काय वाटतं की आज अर्थसंकल्प बजेटमधून काय तुला अपेक्षा आहे? शिक्षणासाठी काही चांगल्या मदत सगळ्यात। मी तर असे म्हणेन की जे आता आज जे बजेट डिक्लेअर होणार आहे त्या बजेट सर्वसामान्य माणसाला की आज जीवनावश्यक वस्तू ज्या लोकांना आज महागाई म्हणजे सोन्याचा भाव एवढा गगनाला भिडलेला आहे, तो सोन्याचा भावाच्या प्रमाणे आपल्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत सर्वसामान्य माणसाला आपलं स्वतःचं घर चालवण्यासाठी आज जे धडपड करावी लागते आहे त्या धडपडी त्या आपल्या ज्या शासनासाठी एक मी असं सांगेन की सर्वसामान्य माणूस आज आपला जीवन कष्टमय जीवन जगतोय, त्या जीवनामध्ये त्याला एक सहानुभूती मिळावी की शासनाकडे आज आपण महानगरपालिकेच्या इलेक्शन असू दे किंवा काय असू दे, सर्वसामान्य माणूस स्वतः म्हणून इलेक्शन करायला जातोय, काहीतरी अपेक्षा करतोय की नगरसेवकांकडून आम्हाला काहीतरी भेटावं, महाराष्ट्र शासनाकडून काहीतरी भेटावं, की ज्या म्हणून आपण सर्वसामान्य माणूस जसं इलेक्शन करायला जातो, मी स्वतःचा वोटिंग करायला जातो की आपला एक हक्क बजावला जातं, तसा शासनाकडून त्यांच्याकडून काहीतरी मिळावं असं त्यांची अपेक्षा असते। तर ती अपेक्षा त्यांची पूर्ण व्हावी असा एक मी इथे संदेश आपल्या महाराष्ट्र तर या सर्वसामान्य माणसांच्या तर्फे मी एक असं निवेदन करेन की शासनाला की ज्या पद्धतीने आज माणूस तुम्हाला जसा सपोर्ट करतोय की एक आपला नगरसेवक किंवा एक MLA किंवा एक खासदार जसा निवडून दिला जातो, त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा असते, की शासनाकडून काहीतरी अपेक्षा असते, त्यावेळी ते लोक इलेक्शन करायला देतात, वोटिंग करायला येतात। तर आजच्या पद्धतीमध्ये आज जे इलेक्शन म्हणजे वोटिंग आपलं हे होणार आहे, बजेट डिक्लेअर होणार आहे, त्या डिक्लेअर बजेटमध्ये सर्वसामान्य माणसांचा विचार केला जावं। श्रीमंत तर श्रीमंतच असतात, ते श्रीमंतच होत जातील, पण गरिबांचा विचार केला जावा गरिबांचा विचार केला हा एक होता। तुला काय वाटतं? पहिले तर मी आपल्या चॅनलच्या मार्फत श्रीमती निर्मला सीतारामजी यांचे हार्दिक अभिनंदन करतो, कारण आजचं बजेट थोडंसं त्यांच्यासाठी एक हिस्टॉरिकल मुवमेंट राहणार आहे। दुसरं म्हणजे मी एक स्टुडंट आहे आणि आतापर्यंतचा जो माझा अभ्यास आणि आता परवा दिवशी आलेला इकॉनॉमिक सर्व्हे ह्याच्यानुसार मी एकच सांगेल की ज्या स्कीम्स आता गव्हर्नमेंट लॉन्च करणार आहे, कुठेतरी एक लोअर मिडल क्लास हा जो नवीन उद्भवत आलाय भारतामध्ये, त्यांचा सुद्धा विचार त्यामध्ये झाला पाहिजे। फक्त मिडल क्लास आणि हायर क्लास आणि लोअर क्लास त्या तीनच स्ट्रॅटिफिकेशन मध्ये आपण विचार करतो, पण कुठेतरी जो लोअर मिडल क्लासचा स्ट्रेटा आहे तो आपल्याकडून थोडासा इग्नोर होत आलेला आहे। त्याच्यामुळे त्यांच्या बेसिक गरजा जसं पेट्रोल झालं, परत डेलीचं आपलं तेल वगैरे या गोष्टी आहेत, तर त्याच्यामध्ये विशेषतः जास्त गव्हर्नमेंटनी लक्ष दिलं पाहिजे। प्लस जे अडल्ट्रेशन होतंय सबस्टँडर्ड गोष्टींमध्ये त्याच्यावरती सुद्धा थोडंसं जास्त त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, हेच माझं एक्सपेक्टेशन आहे आता। काय वाटतं पुणेकर म्हणून काय बजेट कडून अपेक्षित आहे? पेट्रोल म्हणा किंवा इलेक्ट्रॉनिक्स माध्यम किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू यांच्या किमती कमी व्हाव्यात असं अपेक्षा आहे। खरं तर अनेक अपेक्षा असतात पुणेकरांच्या किंवा सामान्य माणसाला लागणाऱ्या अनेक अपेक्षा, तुमच्या काय अपेक्षा आहेत बजेट? आमच्या अपेक्षा मोबाईल रिचार्ज, पेट्रोल आणि गॅस स्वस्त व्हावा। बजेटमध्ये त्यांनी जास्त करून हॉस्पिटलायझेशन आणि शिक्षण याच्यावरती एक वेगळी तरतूद केली पाहिजे आणि त्याच्यावरती चांगलं तरतूद करून शिक्षण चांगलं आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी त्यांनी खूप चांगलं बजेटचं इश्यू दिला पाहिजे। नक्कीच आपण पाहतोय की पुणेकरांच्या अपेक्षा आहेत। एक चहाची टपरी आपण चहाच्या स्टॉलवर आहे, काय वाटतं तुला बजेट कडून काय अपेक्षा आहे? थोडी आपली जी काय महागाई चालू आहे आता ती महागाई नक्कीच कमी करते या अपेक्षेने आम्ही चालतोय। आजच्या बजेटवर डिक्लेअर होईलच, जसे की आज आम्ही पुणेकर दुधाचा रेट, चहाचा रेट नक्कीच कमी होईल। हा जो कप तुम्ही हातात घेतला नक्कीच काहीतरी बजेटनी आम्हाला आजच्या बजेटनी काहीतरी आनंद भेटेल अशीच अपेक्षा आहे आमची। नक्कीच आपण पाहतोय की पुणेकरांच्या अपेक्षा आहेत, त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्प आज जाहीर होताना कशा प्रकारे अर्थसंकल्प जाहीर होतो आणि तो सामान्यांपासून जो उद्योग असेल किंवा इतर बिझनेस असेल किंवा नोकरी असेल याच्या संदर्भात काय तरतुदी केल्या जातात ते पाहावं लागणार आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.